संघर्ष करावा लागतो, इतके मोठे आंदोलन उभारावे लागतात, सरकार तुमचं ऐकत का? तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागतो तुमच्या धंद्यामध्ये, काही ना काहीतरी निर्माण होतंच. तसं इथे सुद्धा काही निर्माण झालं असेल तर हा संघर्ष माझ्या पाठीला आयुष्यभर गुंतलेला आहे. 57-58 वर्ष झाली राजकारणामध्ये. 70 सालात कधी मी नगरसेवक झालो, 85 आमदार, महापौर झालो, तेव्हापासून लढतोच आहे ना. तर हा संघर्ष सगळीकडे असतो. कारण एक सामाजिक राजकारण हे वेगळं आहे, पण समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात त्यावेळेला त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला तुम्ही लहान समाजाचे आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही सांगण्यात आलं. त्यावेळेला गायकवाडपट्टाला यावं लागलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांना ह्या संघर्षाला तोंड द्यावंच लागलं. छत्रपती शाहू महाराजांना, तो पण किस्सा तुम्हाला माहिती आहे, वेदोक्त आणि पुराणोक्त, त्यांना सुद्धा संघर्ष करावा. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना तर वर्गाच्या बाहेर बसून आणि एवढं करू सयाजीराव गायकवाडांनी त्यांना पाठवलं फॉरेनला, तिथून ते आले बॅरिस्टर होऊन, तरी सुद्धा त्यांच्या कचेरीत कामाला लागल्यानंतर तो तिथला एखादा जो शिपाई असायचा तो ती फाईल अशी फेकायचं त्यांच्या अंगावर. शेवटी बाबासाहेबांनी सोडलं, ती नोकरी सोडली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संविधानामध्ये या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी